सरसुखाची भाग 17. मल्हारनं संगीतावर आधारित एक छोटीशी नाटिका लिहिली होती. त्यात तो स्वतः हिरो होता आणि त्याची हिरोईन होती गौरी. कधी सागराला विचार, किनाऱ्याशिवाय त्याचं अस्तित्व आहे का? चंद्राला विचार, चांदण्यांशिवाय त्याचं अस्तित्व आहे का? ढगाला विचार, पावसाशिवाय त्याचं अस्तित्व आहे का? फुलांना विचार, सुगंधाशिवाय त्यांचं अस्तित्व आहे का? कधी सूर्याला विचार, प्रकाशाशिवाय त्याचं अस्तित्व काय आहे? कधी संगीताला विचार, सुरांशिवाय त्याचं अस्तित्व काय आहे? मी एक गिटार आहे आणि त्या गिटारची तार तू आहेस. या तारेमुळेच तर ह्या गिटारमधून सूर निघतात. ही तार असेपर्यंतच या गिटारचं अस्तित्व. जेव्हा ही तार नसेल या गिटारला, संगीताला काहीच अर्थ नसेल. माझ्यासोबत अशीच राहशील ना, माझ्या गिटारची तार बनून, माझ्या आयुष्यातलं संगीत बनून, माझ्या संगीतातले सूर बनून. आय लव्ह यू. मल्हार गौरीच्या डोळ्यात बघून बोलत होता. गौरी त्याच्या डोळ्यात हरवून गेली होती. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि दोघं भानावर आले. पडदा पडला. दोघं स्टेजच्या मागं आले. नाटकात शेवटी फक्त 2 वाक्य होती. 2ची 4 कुणी केली रे? मल्हारची मित्रमंडळी त्याला चिडवत होती. मल्हारच्या मनातल्या गोष्टी नकळतच त्याच्या ओठांवर आल्या होत्या. गौरी मात्र मल्हारसोबत एक शब्दही न बोलता तिथून निघून गेली. गौरी, मस्त केलास बरं रोल. बघ ना, जमलं तुला. तू मात्र उगीच घाबरत होतीस. रात्री रूमवर परत आल्यावर प्राची गौरीसोबत बोलत होती. गौरी मात्र मल्हारच्याच विचारात पूर्णपणे हरवून गेली होती. चल गौरी, मी झोपते, प्राची तिच्यासोबत बोलत होती. गौरी एकदम भानावर आली. हो हो, मी पण झोपते. गौरीनं रूममधला लाईट बंद केला आणि पलंगावर झोपली. तिच्या डोळ्यासमोर मात्र मल्हारसोबत घालवलेला क्षण जणू काही पुन्हा नव्यानं येत होता. कॉलेजमधले इव्हेंट संपले आणि पुन्हा लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स सुरू झाले. या 2-3 दिवसात मल्हार गौरीच्या समोर आला होता, पण गौरीसोबत काहीच बोलत नव्हता. गौरीला त्याचं खूप आश्चर्य वाटलं, पण ती सुद्धा मल्हारसोबत काहीच बोलत नव्हती. गौरी, कॉलेज सुटल्यावर बाहेर भेटशील का? पार्कमध्ये? मल्हारनं थोडं घाबरतच विचारलं. एक दिवस कॉलेजमध्ये आल्यावर मल्हारनं गौरीला संध्याकाळी कॉलेजच्या बाहेर भेटायला बोलवलं. बाहेर कशाला? गौरी म्हणाली. थोडं काम होतं. मल्हार म्हणाला. मग इथंच सांग ना, गौरी म्हणाली. थोडं पर्सनल आहे म्हणून म्हटलं, मल्हार म्हणाला आणि गौरीनं हसून होकारार्थी मान डोलवली. 5 वाजता येशील? मल्हार गौरीचा निरोप घेऊन निघाला. शेवटचं लेक्चर संपल्यावर गौरी घाईघाईनं पार्कमध्ये पोहोचली. अजून कसा आला नाही हा? गौरी मनगटाला लावलेल्या घड्याळात बघत बोलली. 5 वाजायला 5 मिनिटं बाकी होते. मीच लवकर पोहोचले. गौरीला स्वतःवरच हसू आलं. गौरी बागेतल्या झाडाखाली टाकलेल्या बाकड्यावर जाऊन बसली. तिनं पुन्हा घड्याळात पाहिलं. फक्त 5च मिनिटं झाली होती. 5-10 मिनिटं इकडचे तिकडचे एवढं तर होतच असतं. गौरीनं स्वतःचीच समजूत काढली. बराच वेळ गेला. प्राची पण ना, सोबत चल म्हटलं तर आली नाही. इथं मी एकटीच भूतासारखी बसून आहे. प्राचीसोबत असती तर गप्पा तरी केल्या असत्या. आणि हा मल्हारही एकट्यात काय बोलायचं देव जाणे. काय तर म्हणे पर्सनल काम. मग यावं की नाही लवकर? गौरी अस्वस्थपणे तिथं फेऱ्या मारत होती. तिनं परत मनगटावरच्या घड्याळात पाहिलं. 5:45 वाजले होते. गौरी चिडून तिथून निघाली. तेवढ्यात मल्हार तिथं पोहोचला. सॉरी, जरा उशीर झाला, मल्हार म्हणाला. जरा? गौरी नाक फुगवत बोलली. जरा नाही, बराच. मल्हार एका हातानं स्वतःचा कान धरत बोलला. त्याचा दुसरा हात त्यानं पाठीमागं केलेला होता. गौरी मल्हारच्या बोलण्यावर काहीच बोलली नाही. आय लव्ह यू. मल्हार गौरीसमोर दोन्ही गुडघे टेकून बसला. त्यानं पिवळ्या गुलाबांच्या फुलांचा बुके गौरीसमोर धरला. पिवळ्या गुलाबांचा बुके बघून गौरीच्या चेहऱ्यावर एकदम हसू उमटलं. मल्हार, हे काय? उठ, सगळे बघताय तुझ्याकडं, गौरी म्हणाली.
ज्यांना बघायचं त्यांना बघू दे. गौरी, त्या दिवशी आपल्या नाटकातला शब्दनशब्द खरा आहे. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे गौरी. अगदी तुला पहिल्यांदा पाहिलं त्या क्षणापासूनच. तू पहिल्यांदा स्वतः माझ्यासोबत बोलली होतीस तेव्हा काय आनंद झाला होता म्हणून सांगू. गौरी, तू आयुष्यात आलीस आणि एक सुरेल लय सापडली ग. संगीत होतंच आधीपासनं, पण त्याला आता एक दिशा सापडली. तू अशीच माझ्यासोबत राहशील ना. मल्हार गुडघ्यावर बसूनच बोलत होता. मल्हार, उठ, सगळे बघताय, प्लीज उठ. गौरी मंद हसत होती. ते तुझ्याच हातात आहे. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मल्हार म्हणाला. गौरी, माझं तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम आहे. रोज विचार करत होतो तुला ही गोष्ट कशी सांगावी, पण आज हिंमत एकवटली. खरं सांगू, मला भीती वाटते. कदाचित तुझ्या मनात माझ्याबद्दल काहीच भावना नसतील तर. गौरीसमोर गुडघ्यावर बसून मल्हार बोलत होता. गौरी मात्र काहीच बोलत नव्हती. गौरी, काहीतरी बोल ना. तुझा हा अबोला म्हणजे माझ्या मनातली भीती खरी तर नाही ना. मल्हारचा कंठ दाटून आला होता. तरी गौरी एकही शब्द बोलली नाही. ठीक आहे गौरी, येतो मी. मल्हार उठून जायला निघाला. मल्हार, गौरीनं आवाज दिला आणि मल्हार थांबला. अबोला म्हणजे नकार असतो का? गौरी म्हणाली. म्हणजे? मल्हार म्हणाला. म्हणजे हेच की. गौरी त्याच्याजवळ चालत गेली. त्याच्या हातातला बुके घेतला आणि मानेनंच होकार भरून बुकेच्या मागं चेहरा लपवला. मल्हारच्या आनंदाला तर उधाण आलं होतं. किती नशीबवान आहेत ती फुलं, अलगद तुझ्या गालांना स्पर्श करताय. आणि मॅडमची आवडही काय, पिवळी गुलाबाची फुलं. तुला सांगू, किती दुकानं फिरलो मी, बुके कुठंच नव्हता. मग प्रत्येक दुकानात जेवढे पिवळे गुलाब होते तेवढे घेतले आणि दुकानदाराकडून त्याचा बुके तयार करून घेतला. म्हणून उशीर झाला यायला. मला येताना भीती वाटत होती. कदाचित तू वाट बघून निघून तर गेली नाही ना. पण थँक गॉड तू इथंच होतीस. मल्हार म्हणाला. निघालेच होते तेवढ्यात तू आलास, गौरी म्हणाली. दोघं तिथल्या बाकड्यावर बसले. तुला माहिती आहे गौरी, गौरी हा एक संगीतातला राग आहे. हो का? मला माहीत नव्हतं. तसंही संगीत, गाणे वगैरे मला आवडत नव्हते. पण तुझं गाणं ऐकल्यापासून आता गाणं आवडतं, पण फक्त तू गायलेलंच, गौरी म्हणाली. मी ना आता फक्त तुझ्याचसाठी गाणार. माझ्या गाण्यातल्या प्रत्येक शब्दातल्या प्रत्येक सुरात तूच आहेस गौरी, आणि तूच राहशील. पण गौरी, भारी आहेस हा तू, जगावेगळी. गुलाब आवडतो, तोही पिवळा. बाकी मुलींसारखं नुसतं विनाकारण शो ऑफ करणं तुला बिलकुल आवडत नाही. जितकी साधी राहतेस ना, तेवढंच तुझं सौंदर्य अजून वाढत जातं, मल्हार बोलत होता आणि गौरी कौतुकानं त्याच्याकडे बघत होती. मला तर तुझ्या आवडीनिवडी सगळ्या माहीत आहेत, मल्हार म्हणाला. खरंच? गौरी म्हणाली. हो, म्हणजे आवडता रंग आकाशी, आवडती भाजी कारल्याची, ब्लॅक कॉफी, सँडविच, सिनेमा, नाटक ह्यापासून अगदी अलिप्त, मल्हार बोलत होता. गौरी मात्र मंद हसत त्याच्याकडे बघत होती. काय बघतेस? मल्हार म्हणाला. माझ्याबद्दल सगळंच माहिती आहे तुला तर, गौरी म्हणाली. ज्याच्यावर प्रेम असतं ना त्याच्या आवडीनिवडी जपाव्या लागतात, कळलं? मल्हारनं गौरीचा हात हातात घेतला. पण मला तुझ्याबद्दल काहीच माहीत नाही, गौरी म्हणाली. त्याची गरजही नाही. हे तर बस तुला इम्प्रेस करायला होतं. प्रेम असं आवडीनिवडी जुळल्यावर होतं का? ते तर मनाचं असतं, मनाशी. तुझी एक नजर पडली ना तरी दिवस कसा भरकन निघून जातो. तू दिसली नाहीस की होणारी ती हुरहुर जीवघेणी असते ग. तुझं आजूबाजूला असणंही खूप काही देऊन जातं, मल्हार म्हणाला. खरं सांगू मल्हार, तुझ्यासारखं एवढं रोमॅन्टिक मला बोलता येत नाही, गौरी म्हणाली. तू बोलते हेच काही कमी रोमॅन्टिक नाही, मल्हार म्हणाला. त्यानं पाठीवरची गिटार काढली आणि गिटारवरची तार छेडली. मल्हार, काय जादू आहे रे तुझ्या बोटांमध्ये. असं वाटतं तू गात राहावंस आणि मी तुझं गाणं असंच तुझ्याजवळ बसून ऐकत राहावं. पण
पण भीती वाटते, गौरी म्हणाली. कसली भीती? मल्हारनं गिटार बाजूला केली. मल्हार, तू म्हणजे कॉलेजमधलं मोठं प्रस्थ आहेस. तू काहीही केलं तरी त्याला एक सेलिब्रिटी टच येतो. तुझ्या सगळ्याच गोष्टींच्या चर्चा अगदी कॉलेजमधल्या प्रत्येकाच्या ओठांवर असतात. तुझ्या मागं पुढं सतत मुलींचा घोळका असतो. या सगळ्यात कॉलेजमध्ये मी पण चर्चेचा विषय झाले तर? गौरी म्हणाली. असं काही होणार नाही आणि मी असं कधीच होऊ देणार नाही. माझ्यामुळं तुला कधीच आणि कोणताच त्रास होणार नाही. गौरी, मी खरंच प्रेम केलंय तुझ्यावर. तुझ्यापर्यंत कोणतीही गोष्ट येण्याआधी ती माझ्यावरून जाईल, अगदी मृत्यूसुद्धा. मल्हार बोलत होता. गौरीनं त्याच्या ओठांवर तिचं बोट ठेवलं. प्लीज, असं काही बोलू नकोस. गौरीच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. गौरी, तो सूर्य बघ. आयुष्याची संध्याकाळ अशीच घालवायची आहे तुझ्यासोबत, तुझा हात असाच हातात घेऊन. मल्हार बोलत होता. दोघं मावळत्या सूर्याकडे बघत होते. मावळता सूर्यही एवढा सुंदर दिसतो ह्याची जाणीव गौरीला पहिल्यांदाच झाली. गौरी आयुष्याचं स्वप्न त्या रम्य संधी प्रकाशात रंगवत होती. सूर्यही मावळताना पिवळा रंग उधळून गेला होता. गौरीसाठी, मल्हारसाठी, दोघांच्या प्रेमासाठी. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.